रामकृष्णारी मंडळी, चला आजचा विषय आहे संभाजीनगरमध्ये त्या दुकानदाराचा दिलदारपणा, मोठेपणा आणि त्या आजी आजोबांचं कौतुक. तर काही लोकांचा खूप गैरसमज झालेला आहे की त्यांनी एवढं सोनं दान केलं, म्हणजे पैसे घेतले नाही त्याचे. पण मला थोडासा गैरसमज काढायचा होता. ज्या वेळेला ते आजीबाबा दुकानात शिरले त्यावेळेला तिथल्या स्टाफने काय सांगितलं, आजीबाबा बोलले आम्हाला 1,000पर्यंत काय मिळेल ते दाखवा. आणि आजचा सोन्याचा रेट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 80 ते 90,000 रुपये. मग त्यांनी 1,000तलं मागितलं. मग 1,000त किती येईल सोनं? मग त्यांनी काय केलं, तुम्ही बाहेर पाटी पहा त्या दुकानाची, त्या पाटीवरती 1 ग्रॅम ज्वेलरी असं लिहिलेलं आहे. तर ते दुकानात सगळी 1 ग्रॅम ज्वेलरी आहे. तर त्यांनी त्यामध्ये 1,000 रुपयामध्ये माळ येत होती छान, आणि त्या वाट्यात काहीतरी 200-250 रुपयाच्या होत्या, म्हणजे एकच वाटी 200-250 रुपयाची. तर ती वाटी दाखवली, म्हणजे थोडक्यात ते 1250 रुपयाचं अगदी सोनंच म्हणा, त्याला सोनं होतं. पण लोकांचा थोडासा गैरसमज झाला आहे, कारण त्याचं वजन बरं असू शकतं 2-2.5 तोळ्यापर्यंत दोन्ही मिळून. पण ते सोनं नाही आहे. पण त्या दादांचाही खूप दिलदारपणा झाला आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल शंका नाही आहे. पण लोकांचा गैरसमज झाला आहे की एवढं सोनं त्यांनी फुकट दिलं. तर असा गैरसमज करून घेऊ नका. ते 1 ग्रॅम ज्वेलरी आहे, ते काही प्युअर सोनं नाही आहे.